आणि आता बातमी आहे ती पुण्यामधून। पुण्यामधल्या पंप चालकांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी करण्यात येत आहे। दिवसाला एकच टँकर या ठिकाणी येतोय आणि त्यामुळे पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झालेला आहे। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना इंधनाचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय। पेट्रोल आणि डिझेलचा एकच टँकर दिवसाला मिळत असल्यानं पुरवठा साखळीवरही परिणाम झालाय। यासह इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल बचतीचा सल्ला दिल्यानंतर नागरिकांनी आता संमिश्र प्रतिक्रिया दिल्या। आवश्यकते तेवढे तो वापरायला लागेल, बाकी जेवढे शक्यता जे टाळता येईल तेवढं करायचं आपण। लोकांचं कसं काय भागत, लोकांचं कसं होईल, मोदींना असं बोलायला नाही पाहिजे। आता त्याला म्हणजे मस्त म्हणतात की तुम्ही गाड्या कमी वापरा, पण नाही होऊ शकणार, हे असंच चालू राहणार, वापरावंच लागणार। आता त्यांनी जाहीर केलेलं आहे, पण या प्रॅक्टिकली सगळ्याच बाबतीत शक्य होणार नाहीयेत या गोष्टी। लोकांना डिझेल पेट्रोल वापरावंच लागणार ना, फक्त कमी वापरतील, थोडे दिवस लोक विचार करतील बाबा आपण हे करायला पाहिजे म्हणून, पण ते रोज रोज शक्य नाही होणार। 4-6 दिवस शक्य होईल, 7व्या दिवशी परत त्यांना ते रेग्युलर वापरावं